चला तर बनवूया संक्रांत स्पेशल तिळगुळाचे रोल। तर ही एकदम नवीन रेसिपी आहे आणि अजिबात न चुकणारे आहे। तर नक्की एकदा करून पहा। आणि आपण बरेच वेळेस संक्रांतीला तिळगुळाचे लाडू बनवत असतो, पण असे रोल कधीच बनवत नाही। तर एकदम झटपट होणारी आणि न चुकणारी रेसिपी आहे। चला बनवूया। हाय सर्वांना, स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये। मी पूजा। आज आपण एक मस्त अशी क्विकली रेसिपी बघणार आहोत, ती म्हणजे तिळगुळाचे रोल। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अजिबात चुकणार नाही कोणीही। पहिल्याच प्रयत्नात ही रेसिपी 100% बनवू शकेल। तर सगळ्यात अगोदर आपल्याला इथे 1 वाटी तीळ पाहिजेत। तर इथे मी पांढरे तीळ घेतलेले आहेत। तर हे पहा, बरोबर 1 वाटीचं प्रमाण घेतले, म्हणजे आपल्याला गूळसुद्धा त्याने मोजून घेता येईल। तुम्ही इथे कोणतेही तीळ वापरू शकतात। हे पांढरे आहेत, याच्यामध्ये थोडेसे आणखीन काळपटसुद्धा असतात, ते घेतले तरीसुद्धा चालेल। आता आपण ज्या वाटीने तीळ घेतले त्याच वाटीने आपल्याला गूळ घ्यायचा आहे, म्हणजे परफेक्ट असं मेजरमेंट होईल। तर इथे पाहू शकतात, बरोबर गच्च 1 वाटी भरून मी त्याच वाटीने गूळ घेतलाय। आणि गूळ जरा बारीक कापून घ्यायचा, म्हणजे पटकन तो विरघळला जातो। आता तिळगुळामध्ये आपण टाकण्यासाठी पाव वाटी शेंगदाणे घेतलेत। तर इथे कच्चे शेंगदाणे घेतलेत, आपल्याला हे शेंगदाणे सुद्धा भाजून घ्यायचे आहेत। यामुळे तिळगुळाचे रोल खुसखुशीत बनतात, खायला सुद्धा खूप छान लागतात। तर सगळ्यात अगोदर आपण इथे एक कढई ठेवूया। कढई हलकी गरम झाली की याच्यामध्ये सर्व तीळ टाकून घ्यायचे आहेत आणि मिडियम गॅसवरती आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे। तर तीळ भाजत असताना सतत हलवत राहायचे, खूप त्याला डार्क करायचं नाही आहे किंवा मोठ्या गॅसवर भाजायचं नाही, मिडियम गॅसवरती तीळ भाजायचे। तीळ भाजले की हलके फुलके होतात आणि आणखीन जास्त ते पांढरे शुभ्र दिसतात। तर तीळ भाजले कसं ओळखायचं? सुगंधसुद्धा येतो तीळ भाजल्यानंतर आणि ते हलके होतात, पांढरे होतात, हे लक्षात ठेवायचं। तर जास्त वेळ भाजायचं नाही आणि याचा कलरसुद्धा चेंज होऊ द्यायचा नाही। आणि ते चांगले हाताने मॅश केले तर मॅशसुद्धा होतात, तीळ चांगले फुलले जातात। तर इथे मिडियम गॅसवरच आपण हे तीळ भाजून घेतलेत, म्हणजे ते चांगले खुसखुशीत भाजले जातील आणि रोल अतिशय चांगले बनतील, एकदम खुसखुशीत। तर आता त्याच कढईमध्ये आपण पाव वाटी शेंगदाणे घेतलेत, ते सुद्धा मिडियम गॅसवरती चांगले भाजून घ्यायचेत। काय असताना आपण कोणताही जिन्नस एखादा खुसखुशीत बनवतो त्यावेळेस मिडियम गॅसवरतीच भाजायचं। फास्ट केलं तर ना ते पटकन वरून लालसर रंग येतो, भाजल्यासारखं वाटतं, पण आतमध्ये कच्चे राहतात। त्यामुळे मिडियम गॅसवरतीच हे भाजून घ्यायचं आहे। त्यामुळे जे आपण पदार्थ बनवणार आहे तो एकदम परफेक्ट बनतो आणि अजिबात चुकत नाही। हे पटकन भाजलं तर शेंगदाणे कच्चे आतमध्ये राहणार आणि मग ते खुसखुशीत बनणार नाही, मऊ पडेल। त्यामुळे मिडियम गॅसवरतीच भाजून घ्या। तर आपण तीळ भाजून घेतले आणि शेंगदाणेसुद्धा चांगले मिडियम गॅसवरती भाजून घेतले। शेंगदाणे थंड झाले ते चांगले खरपूस कडक होतील आणि मग याचा पाला काढून जाडसर कुटून घ्यायचे। आता आपण त्याच कढईमध्ये 1 चमचा तूप टाकून घेतले। आता याच्यामध्ये आपण गूळ घेतलाय बारीक करून, तो सर्व गूळ याच्यामध्ये टाकून घेऊयात। तुपामुळे काय होतं ना, लाडू असो किंवा रोल असो किंवा चक्की असो, त्याला ना एक चांगली चकाकी येते, त्यामुळे तूप इथे आपण वापरलेलं आहे। आता यामध्ये सर्व गूळ टाकून घेतलाय, गॅस आणखीन कमीच ठेवलेला आहे। आता आपल्याला याच्यामध्ये फक्त 2 चमचे पाणी टाकायचं आहे, जेणेकरून गूळ पटकन वितळला जाईल आणि कढईला चिकटणार नाही। तर फक्त पोहे खायचा जो चमचा असतो ना, त्याने 2 चमचे पाणी टाकून घेतले। आता हे सतत हलवत राहायचे आणि गूळ सर्व विरघळून घ्यायचे। तर हळूहळू गूळ सगळा मेल्ट होतो, गूळ लगेचच वितळला जातो। त्यासाठी खूप मोठे तुकडे करायचे नाही, जरासे बारीक करायचे, म्हणजे तो पटकन मेल्ट होतो। तर ते पाहू शकतात, गूळ लगेचच वितळलेला आहे। अगदी थोडे थोडे याच्यामध्ये तुकडे राहिलेले आहेत, तर सतत हलवत राहायचे आणि कमी गॅसवरती हा गूळ आपण चांगलं शिजवून घ्यायचे। तर इथे पाहू शकतात, गूळ सर्व वितळलेला आहे आणि 3 ते 4 मिनिटांमध्ये सर्व हा गूळ वितळून याला फेसा आलेला आहे। तर असं फेसाळलेलं मिश्रण झालं की समजायचं गूळ चांगला वितळलेला आहे। तर आता फक्त याच्यामध्ये गूळ मेल्ट झालाय, आणखीन आपल्याला हे शिजवून घ्यायचे। तर सतत हे हलवत राहायचे आणि गूळ असा फेसाळल्यानंतर 3 मिनिटभर चांगलं शिजवून घ्यायचे आणि एखाद्या वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि पाहायचं की याची गोळी बनते का नाही आहे। तर तिथे मी तुम्हाला एका वाटीत पाणी घेऊन थोडेसे गुळाचे ड्रॉप टाकून घेतले। तर हे पहा, फक्त हा गूळ चिकट झालेला आहे, याची गोळी अजिबात बनत नाही। तर आणखीन आपल्याला हा गूळ थोडा वेळ शिजवून घ्यायचा आहे। तर आपण
गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवली आहे आणि कमी गॅसवरच हा गूळ चांगला शिजवून घेतोय। तर आणखीन 2 ते 3 मिनिट हा गूळ आपण चांगला शिजवून घेऊयात। तर आता याची थिकनेस थोडीशी आणखीन चांगली झाली आहे। तर गूळ शिजतोय तोपर्यंत आपण 1-2 ताटाला तूप लावून ठेवायचे अगोदरच, म्हणजे आपल्याला नंतर ह्याच्यामध्ये थोडं हे मिश्रण काढून ठेवायचे। त्यासाठी इथे अगोदरच मी याला तूप लावून घेतले। तर 2 ताटांना मी असं हे तूप लावून घेतले, म्हणजे पुढची प्रोसेस आपल्याला पटकन करता येते। तर अजिबात ही रेसिपी चुकणार नाही। तुमची जर काही मिस्टेक झाली तर नक्की कमेंटमध्ये विचारा। तर आता मी थोड्या वेळाने आणखीन हा गूळ चेक करून पाहते। तर वाटीमध्ये थोडेसे याचे ड्रॉप टाकलेत आणि हे पहा, आता हा गूळ चांगला गोळा होतोय आणि याची ना चांगली एक गोळी बनते। तर हे पहा, अशी गोळी बनली की समजायचं की गूळ आपला व्यवस्थित शिजलेला आहे। तर याची चांगली गोळी बनली आहे। याच्यापेक्षा जास्त आपल्याला शिजवून घ्यायचं नाही। हे पहा, परफेक्ट असं आपण गुळाचं मिश्रण तयार केले। तर एवढाच गूळ आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये लगेच आपण तेल टाकून घेऊयात। तर सर्व तीळ इथे टाकून घेतलेत आणि आपण जे शेंगदाणे भाजून घेतलेले त्याचा पाला काढून मी जाडसर असं कुटून घेतले। खूप बारीक करायचं नाही, जाडसर ठेवायचं आणि पाव चमचा खाण्याचा सोडा टाकायचा आहे। तर हा एकदम सिक्रेट पदार्थ आहे। यामुळे रोल चांगले खुसखुशीत बनतात आणि कडक अजिबात होत नाहीत, हलके फुलके बनले जातात। आता हे मिश्रण चांगलं हलवून घ्यायचे। तर तुम्ही पाहू शकतात आता आपण याच्यामध्ये खाण्याचा सोडा टाकलाय, त्यामुळे याला थोडासा हलका फुलका पांढरासा रंग आलाय। तर मिश्रण आता आपण 1 ते 2 मिनिट चांगलं हे हलवून घेणार आहोत। आता जरी हे पातळ वाटत असेल तर 1-2 मिनिटांमध्ये परत हे घट्ट होतं। तर इथे पाहू शकतात 1-2 मिनिट हे मी चांगलं हलवून घेतले आणि याला परत आहे तसा रंग आलेला आहे। असं झालं मिश्रण की गॅस बंद करून घ्यायचे। आता आपण ज्या प्लेटला तूप लावून घेतले त्यामध्ये 1 चमचा एवढं मिश्रण टाकून घ्यायचे, म्हणजे ते थोडंसं थंड होईल आणि आपल्याला पटापटीचे रोल बनवता येईल। कारण हे मिश्रण खूप म्हणजे खूप गरम असतं आणि हे थोडंसं गरम असतानाच याचे रोल बनवावे लागतात। थंड झाले की याचे रोल अजिबात बनत नाही आणि हाताला खूप चटके बसण्याची शक्यता असते। त्यामुळे ताटामध्ये ना असं थोडं मिश्रण काढून ठेवलं की ते थोडंसं थंड होतं आणि पाण्याचा हात लावून आपण याचे रोल बनवून घेणार आहोत। चला आता रोल बनवून घेऊया। आता काय करायचं आहे, एका बाउलमध्ये पाणी घ्यायचे आणि नॅपकिनसुद्धा घ्यायचं आहे, रुमाल स्वच्छ आपल्याला हात पुसण्यासाठी। तर 2 चमच्याचं मिश्रण एका वेळी गोळा करायचं आणि हात थोडासा पाण्यामध्ये बुडवायचा आणि हे मिश्रण हातावर घेऊन याचा रोल बनवायचा। तर हे गरम असतानाच रोल बनवावे लागतात, थंड झाले तर ते बनत नाही। तर हलकं फुलकं हाताला सहन होईल असं हे मिश्रण झालं की याचे रोल बनवून घ्यायचे। पोळत असेल तर पाण्याचा हात लावून थोडं हे मिश्रण असं रोलचा आकार देऊन रोल याचे बनवून घ्यायचे। तर हे पहा, लगेचच याचे रोल बनले जातात। आता हे मिश्रण गरम आहे तर याचा आकार आहे तर थोडासा ताटामध्ये ठेवल्यावर चपटा झाल्यासारखं वाटलं तर थोड्या वेळाने परत हातावरती ते फिरवून घ्यायचं। तर आता पाण्याचा हात लावून आपण हे रोल बनवून घेऊयात। तर ना थंड झालंय की हे मिश्रण खूप कडक होतं आणि मग रोल बनवता येत नाही। तर त्यासाठी काय करायचं, परत हे सर्व मिश्रण कढईमध्ये टाकायचं आणि त्यामध्ये 1 चमचाभर पाणी टाकायचं आणि परत थोडासा गूळ मेल्ट झाला की मग त्याचे मिश्रणाचे रोल बनवून घ्यायचे। तर इथे पहा, तुम्हाला मी 2 ते 3 रोल याचे बनवून दाखवलेत। आणि ताटामध्ये जर मिश्रण काढून ठेवलं आणि हे थंड झालं असेल, निघत नसेल तर पूर्णपणे थंड होऊ द्यायचं। पूर्णपणे हे मिश्रण थंड झालं ताटातलं की मग चमच्याने काढायचं, ते लगेच निघलं जातं सर्व थंड झाल्यावर। आणि परत हे जे आपण ताटामध्ये टाकून घेतले ते कढईमध्ये टाकायचं आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे थोडंसं पाणी टाकून मेल्ट करून घ्यायचं मिश्रण। आणि ना ते मिश्रण कढईतच ठेवलं तरीसुद्धा चालेल। काय करायचे, कधी प्लेट घ्यायची, त्याला तूप लावायचं आणि 1 चमचा मिश्रण प्लेटमध्ये काढायचं, थंड होऊ द्यायचं, मग रोल बनवायचा। असं करून ना कढईमधून जर थोडं मिश्रण घेऊन रोल बनवले तर ते गरम राहील आणि मग ते बनवता येतील, मिश्रण कडक होणार नाही। तुम्ही कोणत्याही पद्धतीने करू शकतात, मी जसं ताटात दाखवलं तसं, किंवा कढईमध्येच मिश्रण ठेवून तसं सुद्धा करता येईल। पण हे रोल बनवताना हाताला खूप चटके बसतात, तर त्यामुळे सांभाळून करा। तर सर्व राहिलेले मी हे रोल असे बनवून घेतलेत आणि अतिशय खुसखुशीत असे हे रोल मस्त झालेले। तर नक्की संक्रांत स्पेशल तुम्ही हे रोल करून पहा। तर कशी वाटली तुम्हाला ही साधी सोपी रेसिपी नवीन
नक्की कमेंटमध्ये सांगा. माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. तर इथे पाहू शकतात किती मस्त याला चकाकी आले. मस्त असा गूळ आणि तीळ व्यवस्थित त्याचं मिश्रण बनले आणि यामध्ये जे आपण जाडसर शेंगदाणे टाकलेत त्यामुळे आणखीनच दिसायला हे रोल खूप छान दिसतात. तर नक्की करून पहा आणि अशाच घरगुती साहित्यात भन्नाट रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. त्यामुळे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. आपण भेटूया पुढच्या नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चला बनवूया दुसरी रेसिपी एकदम झटपट होणारी. आज बनवणार आहोत खूप हेल्दी पौष्टिक अशी रेसिपी, ते म्हणजे लाडूची. तर एकदम जबरदस्त असे आपण गोड आणि शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहोत. तर चला बनवायला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सगळ्यात अगोदर आपल्याला इथे शेंगदाणे लागणार आहेत आणि त्यासाठी गूळसुद्धा लागणार आहे. तर मस्त असे लाडू बनतात. बनवायला खूप साधी सोपी हेल्दी अशी रेसिपी आहे. तर सगळ्यात अगोदर शेंगदाणे भाजून घेऊया आणि नंतर आपण गूळ आणि शेंगदाणे बारीक करून मस्त लाडू बनवणार आहोत. तर चला बनवूया. तर सगळ्यात अगोदर आपण गॅस चालू करून घेऊया आणि शेंगदाणे भाजण्यासाठी ठेवूयात. तर शेंगदाणे मेन भाजून चांगले घ्यायचे आहेत, म्हणजे लाडू चांगले दाणेदार रसरशीत असे बनले जातात. तर इथे ना मी 1.5 बाउल एवढे शेंगदाणे घेतले. तर तुम्हाला मी दाखवते मोजून, म्हणजे आपल्याला गूळ किती टाकायचा त्याचं सुद्धा प्रमाण व्यवस्थित समजलं जाईल. तर इथे 1.5 बाउल एवढे हे बरोबर शेंगदाणे आहेत. तर हा 1 बाउल पूर्ण भरून घेतला आहे. आता आपण बाकीचे सुद्धा शेंगदाणे मोजून घेऊयात. तर परफेक्ट असं 1.5 बाउल हे शेंगदाणे आहेत. तर तुम्ही सुद्धा लाडू बनवताना शेंगदाणे मोजून घ्या आणि मग गूळ किती टाकायचं त्याचा सुद्धा तुम्हाला अंदाज येईल. तर पुढे मी तुम्हाला सांगते की गूळ किती घेतला आहे. तर इथे 1.5 बाउल आपण शेंगदाणे घेतलेत आणि आता आपण गूळ पाहूयात. तर हा बाउल पूर्ण गच्च भरून मी गूळ घेतला आहे आणि आणखीन थोडंसं वरती घेतलं आहे. आता गुळाचा अंदाज कसा घ्यायचा, तर बऱ्याच वेळेस चिक्की गूळ असतो ना, तो खूप गोड असतो. तर थोडा कमी घेतला तरी चालेल, पण कोणाकोणाला लाडू खूप जास्त गोड आवडतात त्यावेळेस थोडासा गूळ जास्त वापरला तरी चालेल. तर आता आपण सगळ्यात अगोदर शेंगदाणे भाजून घेऊयात. तर हे शेंगदाणे एकदम सगळे टाकले तर भाजायला खूप वेळ लागेल, त्यामुळे मी अर्धे अर्धे शेंगदाणे भाजून घेणार आहे, म्हणजे 2 बॅचमध्ये हे शेंगदाणे पटकन भाजले जातील. तर मिडियम गॅसवरती सतत हलवून हे शेंगदाणे आपल्याला चांगले खमंग भाजून घ्यायचे आहेत आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे. फास्ट गॅसवरती शेंगदाणे अजिबात आपल्याला भाजायचे नाही आहेत. फास्ट गॅसवरती भाजले तर वरून पटकन हे काळा होतो याचा पाला आणि आतमध्ये शेंगदाणे कच्चेच राहतात. त्यामुळे मिडियम गॅसवरती सतत हलवून एकसारखे हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. तर हे पहा, इथे मी चांगले हे सर्व बाजूने एकसारखे शेंगदाणे भाजून घेतलेत आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आहे. त्यामुळे काय होतं, आतपर्यंत चांगले शेंगदाणे भाजले जातात आणि लाडू भरपूर दिवस टिकतात. तर हे पहा, असं याचा पाला निघायला पाहिजे लगेच, एवढे हे आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. तर हे शेंगदाणे मी आता काढून घेतलेत आणि दुसरे राहिलेले सुद्धा शेंगदाणे आपण भाजून घेऊयात. तर लगेच याचा पाला निघला जातोय. तर दुसरे राहिलेले सुद्धा शेंगदाणे मी कढईमध्ये टाकून घेतलेत आणि हे सुद्धा शेंगदाणे आपण मिडियम गॅसवरतीच भाजून घ्यायचे आहेत. तर दुसरी बॅचसुद्धा मी शेंगदाण्यांची भाजून घेतली. तर दोन्ही ताटामध्ये मी अर्धे अर्धे शेंगदाणे ठेवलेत, म्हणजे ते पटकन थंड होतील आणि आपल्याला पुढची प्रोसेस करता येईल. तर शेंगदाणे पूर्ण थंड होऊ द्यायचे आहेत आणि नंतरच मिक्सरवरती बारीक करून घ्यायचे आहेत. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या शेंगदाण्यांचा पालासुद्धा काढू शकतात, पण मी काढत नाही आहे, तसेच हे लाडू बनवून घेते. तर हे पहा, लगेचच याचा पाला निघला जातो आहे. असे आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे. तर शेंगदाण्यांचा पाला न काढता आता हे थोडे शेंगदाणे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात. तर थोडे थोडे टाकायचे, म्हणजे आपल्याला हे पटकन बारीक करता येतं. तर इथे मी छोटी मीडियम आकाराची 1 वाटी एवढे शेंगदाणे टाकून घेतलेत आणि आता थोडा गूळ टाकून घेऊयात. तर काय करायचं, शेंगदाणे खाली टाकायचे आणि गूळ वरती टाकायचा. गूळ जर खाली टाकला ना तर ते पटकन भांड्याला मिक्सरच्या चिकटलं जातं आणि पटकन ते व्यवस्थित फिरत नाही. तर आता शेंगदाण्याने गूळ टाकून घेतलं आहे. तर हे बंद चालू मिक्सरचं बटन करून हे आपल्याला दाणेदार असं वाटून घ्यायचे. तर ही खूप मेन महत्त्वाची टिप्स आहे बरं का. शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये तळाशी टाकायचे आणि वरती गूळ टाकायचं. त्यामुळे काय होतं की हे मिश्रण आहे ना, ते एकदम दाणेदार आणि व्यवस्थित बारीक होतं आणि बटन मिक्सरचं बंद चालू करूनच आपल्याला हे बारीक करायचं. पण एकदम जर फास्ट केलं तर पूर्ण हे एकदम बारीक फाईन होऊन जाईल. तर हे पहा,
असं हे रवाळ आपल्याला वाटून घ्यायचे। तर असंच करून मी आता दुसरंसुद्धा बाकीचे शेंगदाणे आणि गूळ थोडं थोडं करून हे असं बारीक करून घेते। तर एकदम जर केलं तर मग हे फिरणार नाही, आपला मिक्सरचं भांडं खराब होऊ शकतं। त्यामुळे थोडे थोडे शेंगदाणे आणि गूळ टाकून हे बारीक करून घ्यायचे। तर पहिली बॅचमध्ये जे शेंगदाणे भाजून घेतलेले ते आणि गूळ आपण बारीक करून घेतले। आता आपण दुसरे शेंगदाणे ताटामध्ये काढून ठेवलेले ते सुद्धा थंड झालेत। आता ते सुद्धा आपण बारीक करून घेऊयात। तर ही दुसरी बॅचमध्ये आपण गूळ शेंगदाणे बारीक करून घेतलेत। तर पाहू शकता त्याचं टेक्स्चर अशाच पद्धतीने आपल्याला दाणेदार वाटून घ्यायचं आहे। तर मस्त रवाळ दाणेदार असे हे मिश्रण तयार झाले। तर बाकीचे सुद्धा सर्व मिश्रण मी तसंच वाटून घेतले, पूर्ण गूळ आणि शेंगदाणे ते वाटून घेतलेत। तर तुम्हाला इथे मी 2 टिप्स सांगणार आहेत। जर लाडू वळत नसेल तर काय करायचं, थोडंसं हे गूळ शेंगदाण्याचं मिश्रण परत एकदा मिक्सरमध्ये जरा जास्त फिरवून घ्यायचं। त्यामुळे याला बाइंडिंगपणा येईल आणि लाडू पटकन वळले जातील। आणि लाडू जर तुम्ही थोड्या क्वांटिटीमध्ये बनवत असाल तर त्यामध्ये 2 चमचे तूप टाकायचं आणि लाडू वळून घ्यायचे, म्हणजे ते पटकन बनले जातात। तर इथे आपण काहीही वापर केलेला नाही आहे तुपाचा वगैरे। आता हे सर्व जिन्नस आपण हाताने चांगले एकजीव करून घेऊयात, कारण आपण थोडं थोडं हे मिश्रण गूळ आणि शेंगदाणे असं बारीक करून घेतले। त्यामुळे सर्व मिश्रण हे एकसारखं होईपर्यंत चांगलं हाताने मिक्स करून घ्यायचे। तर तुम्हाला मिक्स करताना समजत असेल की याला बाइंडिंग किती चांगली आली आहे। तर लाडू बनवून घेण्याच्या अगोदर हातामध्ये अशी हे एक मूठ घेऊन बघायचं। असं जर हे मूठ याची बनत असेल तर समजायचं की परफेक्ट असं आपलं मिश्रण तयार झालं आहे। आता एकसारखे लाडू येण्यासाठी एक मूठ भरून एवढं मिश्रण घ्यायचं, म्हणजे एकसारखे हे लाडू वळता येतात। तर लहान मुलं बरेच वेळेस ना अर्धा लाडू खातात आणि अर्धा ठेवतात। त्यामुळे काय करायचं, मिडियम आकाराचे हे लाडू बनवून घ्यायचे, खूप मोठे नाही किंवा खूप लहान नाही, म्हणजे एका वेळेस सर्वांनी एक लाडू खायला हवा। अशा पद्धतीने आपण थोडं थोडं मिश्रण घेऊन हे लाडू वळून घ्यायचे। हे पहा किती गोल गरगरीत आणि दाणेदार असा हा लाडू तयार झालेला आहे। तर एकदा काही मिश्रण तयार झालं की लगेचच हे लाडू बनवता येतात, अजिबात याला वेळ लागत नाही। तर एकसारखे लाडू येण्यासाठी ना अशी ही एक मूठ भरून एवढं मिश्रण घ्यायचं, म्हणजे लाडू व्यवस्थित एकसारखे बनले जातात। तर आता इथे व्हिडिओमध्ये दाखवायचे त्यामुळे मला एक आकाराचे असे मी बनवून घेते, पण घरी जर बनवायचे असतील खाण्यासाठी तर थोडे छोटे मोठे झाले तरी काही हरकत नाही। तर अशा पद्धतीने आपण सर्व लाडू बनवून घेणार आहोत। आणि याच्यामध्ये तुम्हाला विलायची पावडरचा स्वाद आवडत असेल तर पाव चमचा विलायची पावडर टाकून घ्या। मी नॉर्मली साधे सिंपल हे लाडू बनवलेले आहेत। तर इथे मी 2 लाडू बनवून दाखवलेले आहेत, बाकीचे सर्व आपण असेच लाडू बनवून घेऊयात। तर कोणाला हे लाडू बनवायला जमत नसतील तर नक्की अशा पद्धतीने करून पहा, अजिबात लाडू चुकत नाहीत, सेम परफेक्ट असेच लाडू बनले जातात। तर हे पहा सर्व मी लाडू इथे बनवून घेतलेत, अतिशय मस्त असे लाडू झालेले आहेत। आणि मुलांना शेंगदाणे खायला नको म्हणतात, कच्चे शेंगदाणे गूळ, तर त्यांना ना असे छोटे छोटे लाडू बनवून द्यायचे, ते बरोबर आवडीने खातात। आणि हे लाडू एकदम पौष्टिक हेल्दी आहेत। जर कोणाला अशक्तपणा येत असेल, चक्कर येत असेल किंवा शरीरामध्ये रक्ताची कमतरता असेल ना, तर हे लाडू अतिशय उपयोगी आहेत। तर नक्की हे लाडू एकदा बनवून पहा आणि रोज एक लाडू खा, मग बघा तुम्ही याचा किती तुम्हाला उपयोग होईल। अजिबात तुम्हाला अशक्तपणा येणार नाही, कमतरता जाणवणार नाही। तर अशा पद्धतीने आपण सर्व इथे लाडू बनवून घेतलेत। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा। माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही। प्रत्येक वेळेस तुम्हाला रेसिपीचं नोटिफिकेशन मिळेल। आपण आठवड्यातून 6 रेसिपी अपलोड करत असतो। कालसुद्धा आपण 1 जानेवारी हॅपी न्यू इयरची मस्त छोले भटुरेची रेसिपी शेअर केली आहे, पाहिले नसेल तर नक्की ॲक्टिव्ह पूजा सर्च करून पाहू शकता। आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये। तुम्हाला काही समजलं नसेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा।